नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अतिशय धमाकेदार ट्विस्ट. तर इकडे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की बाबा हे नंदिनीला ओढून घेऊन जात होते, कॅफेमधून बाहेर घेऊन जात होते. तर ते घेऊन जातात का नाही हे आपण पाहणार आहोत. तर आजच्या भागामध्ये नंदिनी ही बाबांना खूप सुनावते. ती म्हणते की बाबा मी तुमच्याबरोबर येणार नाही आहे आणि मी आणि जीवा एकत्र येणार आहोत. त्यावर बाबा म्हणतात ते काय लपून छपून तू जीवाशी भेटायला येतेस. त्यावर ती म्हणते की लपून छपून काय बोलताय बाबा, तो नवरा आहे माझा आणि मी त्यांना भेटायला येणारच. असं म्हटल्यावर ते बाबा म्हणतात की बरं झालं, भेटून घे, शेवटची भेट आहे असं समज, कारण इथून पुढं तू त्याच्याशी कधीही भेटणार नाहीस. असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते की असं होऊ शकणार नाही. त्यावर बाबा म्हणतात की हे बघ, यांच्या वकिलांनी म्हणजे जीवाच्या वकिलांनी डिवोर्स पेपर जे आहेत ते आणलेले आहेत आणि त्याच्यावर मी तुझी साईन घेणार आहे. मी असं वकिलांना सांगितलेलं आहे की मी नंदिनीची साईन घेऊन येतो, म्हणून तू याच्यावर साईन कर. तर त्यावेळेस ती बाबाच्या हातातून ते डिवोर्स पेपर ओढून घेते आणि फाडून टाकते आणि म्हणते की मला तुमच्याबरोबर यायचं नाही. त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही इंस्टाग्रामवर स्वतःची जी काही हे ID तयार केली आहे, म्हणजे स्वतःची जी ओळख केली आहे, तेच तुमच्या फॅन्स लोकांना कळू देत की प्रत्यक्षात जीवा हा कसा आहे. त्यावर नंदिनी म्हणते की प्रत्यक्षात जीवा कशा आहेत मीच सगळ्यांना सांगते. आणि ती म्हणते की जीवा हा काचेच्या दुनियेमध्ये हिरा आहे माझा जीवा. कामामध्ये हुशार, मनाने समजूतदार आणि प्रेमात मात्र धुवाधार असा हा माझा जीवा आहे, असं ती बाबांना सांगते. त्यावेळेस बाबा देखील तिला तरी पण जीवापासून वेगळं करण्यासाठी ओढून घेऊन जातात. आणि पुढे आल्यानंतर ती म्हणते की बाबा मी जीवाशिवाय राहू शकत नाही आणि जीवा जर माझ्यापासून लांब झाले तर मी मरून जाईन. बाबा मी जीवांमध्ये तुम्हाला पाहते. असं म्हटल्यावर ते म्हणतात काय. यावरती म्हणते हो बाबा तुम्ही प्लीज मला सोडा. असं म्हटल्यावर बाबा लगेच नंदिनीच्या हात सोडतात आणि मग ते म्हणतात की जाओ नंदिनी, जिलो आपली जिंदगी. असं म्हणून ते म्हणतात की मी जे आत्तापर्यंत रागवायचं करत होतो ते सर्व काही नाटक होतं, परंतु याआधी जे मी काही केलं ते खरं होतं आणि तेव्हा मला खरं जीवाचा खूप राग आलेला होता. असं ते म्हणतात. आणि ते म्हणतात की शारदाला सर्व काही कळालं, परंतु माझ्या डोक्यामध्ये काही लवकर प्रकाश पडला नाही. असं म्हणून ते नंदिनीला जीवाकडे पाठवतात. आणि नंदिनी कसलाही विचार न करता डायरेक्ट जीवाला आधी बाबांना मिठी मारते आणि लगेच पळत जाऊन जीवाला ती मिठी मारते. आणि जीवा देखील तिला जवळ घेऊन खूप आनंदामध्ये तिला मिठी मारतो आणि बाबांना थँक्यू असं म्हणतो. त्यावेळेस बाबाही डोळ्यामध्ये थोडंसं आनंदाश्रू येऊन तेही बाबा जीवाकडे पाहत राहतात आणि जीवाजवळ येतात आणि म्हणतात जीवा खरंच मी खूप चुकलो, मला माफ कर. यावर जीवा म्हणतो की बाबा माझा थोडाही तुमच्यावर राग नाही आहे आणि मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही आहे. असं म्हटल्यावर बाबा म्हणतात की तरीही देखील मी खूप चुकीचा वागलो ना. असं म्हणतात. आणि मग ते म्हणतात की मला तुम्हा दोघांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. असं म्हणून ते शारदाला जोरात आवाज देतात, म्हणजेच नंदिनीच्या आईला ते आवाज देतात. आणि नंदिनीच्या आई काही गिफ्ट घेऊन ती आतमध्ये येते. तेव्हा सगळे कन्फ्युज्ड होतात की काय आणलं असेल बाबांनी, आमच्यासाठी काय घेतलं असेल हे पाहण्यासाठी फॅन्स लोक आणि जीवा नंदिनी देखील अतिशय उत्सुक असतात. आणि मग शारदाच्या म्हणजे नंदिनीच्या आईच्या हातात खूप काही त्यांचे फोटो फ्रेम वगैरे असतात आणि ते फ्रेम वगैरे ते बाबा नंदिनीला आणि जीवाला देतात. आता इकडं दुसरीकडे मात्र काव्याचा राग हा खूप आलेला असतो आणि मग तो पार्थ हा प्रयत्न करून खूप दमलेला असतो आणि नंतर त्याला एक आयडिया सुचती. ती आयडिया त्याला नंदिनी देते आणि ती म्हणजे काय तुटलेलं नातं हे तुम्हाला जोडायला परफेक्ट येतं. असं म्हटल्यावर त्याच्या डोक्यात आयडिया येते की आपण जे तुटलेलं आहे ते जर काव्याला जोडून दिलं तर काव्या खुश होतील आणि मला लगेच माफ करतील. मग तो जे काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र ते पार्थनं तोडलेलं होतं तेच मंगळसूत्र पार्थ जोडून काव्याच्या समोर पकडतो आणि काव्याचा जो सकाळपासूनचा जो पार्थवरचा राग आहे तो एका क्षणात एका चुटकीसरशी नाहीसा होऊन जातो आणि ती त्या मंगळसूत्राकडे अतिशय टक लावून ती पाहत असते. आणि हे दोघं मग नंतर एकत्र बाहेर जाण्याचं ठरवतात. आता ही मात्र न्यूज आहे, ही बातमी जी आहे ती रम्याच्या कानावर गेलेली असते आणि रम्या ही अतिशय चिडलेली असते आणि ती विचार करत असते की मी एवढं सर्व प्लॅन करून देखील माझा प्लॅन
फ्लॉप झालाच कसा यावर मग तिची आई म्हणते की रम्या, तू आता जो विषय आहे ते सोडून दे, कारण या दोघांचं नातं खूप पुढं गेलेलं आहे. आता तू काही करू शकत आहे नाहीस आणि तुझ्या प्रेमाचा आता तू घोट घे. असं म्हटल्यावर रम्या रागात येते आणि तिच्या आईच्याच नरड जोरात दाबते आणि म्हणते, काय म्हणालीस? घोट घेऊ? नरडीचा घोट घेऊ का माझ्या प्रेमाच्या? ते शक्यच नाही, म्हणून तुझ्याच नरडीचा घोट घेते, असं ही रम्या तिच्या आईला म्हणते. मग आपण पुढच्या भागात बघूयात रम्या ही तिच्या आईला सोडते किंवा नाही, किंवा काव्या आणि पार्थ हे एकत्र आल्यानंतर हिचा काही पुढचा प्लॅन आहे का, ते आपण पुढच्या भागात पाहूयात. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील ट्विस्ट ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.